स्थिर अखंड कारण आणि त्यामध्ये श्रवण, त्या श्रवणामध्ये आत्मनिरूपण आणि आत्मनिरूपणामध्ये त्या बुद्धीला ब्रह्मस्वरूपाची जी अद्भुत अनुभूती होती ती श्रवण भक्ती आणि त्या ठिकाणी अज्ञानाची समाप्ती. जो क्षण आपल्या आयुष्यामध्ये श्रवणाचा असतो तो उदय भाग्याचा असतो. तो दिवस त्या जीवाला त्या परमात्म्याचा अनुभव घेऊन देण्यासाठी असतो. म्हणजे तो क्षण फार महत्वाचा असतो. त्या क्षणामध्ये अज्ञान नष्ट होत असतं, भगवंत स्पष्ट होत असतो, ईश्वराचा अनुभव येत असतो आणि त्या ईश्वराचा स्पर्श तुमच्या वृत्तीमध्ये सदा नांदत असतो. तो जीवनमुक्त असतो. देहाचा स्क्रीन देखील तुम्ही काळे दिसायला भक्क अंधार होत आधी हेच बरोबर आहे. जो अनुभव आहे आणि भव आहे. भव हे म्हणजे सगळं जगत आणि दृश्य, त्याला भव म्हटलंय. आणि अनुभवाला त्या ईश्वराचं सातत्य आणि त्याचा संबंध हे संताला येतो. देहाचा संबंध आम्हाला तुम्हाला येतो. जगताचा भाग ज्ञानानंतर होतो आणि परम साक्षात्कार मोक्षानं होतो. श्रवणामध्ये सगळं काही लय पावतं, पापपुण्य समाप्त होतं, अज्ञान भस्म होतं. सद्गुरुनाथाच्या कृपेनं परमात्मा प्रगट होतो. हे साधन जगात महाने, पण तुमची बुद्धी घाण येऊन तुम्हाला दुसरं आवडत, अलग आवडतं ना हे ते 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 ते. संताच्या संबंधात आणि बोधाच्या संपत्तीत मनाची जी आत्मस्थिती प्रगट होती हे कोणाला माहित नाही ना. ही साधना का कम पडती, याला महत्व देत ना, ते एक टप्पा आहे. याला विचार करणे 2 टप्पा आहे. ह्याच्यामध्ये बुद्धी जात शकत नाही म्हणून कर्माचा टप्पा आहे, आणि ह्याचा अनुभव येत नाही म्हणून जन्म मृत्यूचा टप्पा आहे. सांगा कोणतं चूक आहे, सांगा. ज्या साधूच्या संगतीमध्ये बोधाची संपत्ती तुम्हाला दिली, आता काय राहिलं? तिथं कर्म भरून निघतं, जिथं उपासना भरून निघती, जिथं वेदाची संपत्ती, तिथं आत्मस्थिती प्रगट होती, जिथं कर्म संपत, तिथं जन्म मृत्यू थांबतं. आता कोणता परमार्थ आहे? काय उरलं का? पण भरोसा नाही ना, तेवढी ताकद नाही, ती अवस्था येत नाही, तो अभ्यास नाही, तो निग्रह नाही, आणि तुमच्या अंतःकरणाची पात्रता नाही. म्हणून साधूचं चिंतन, साधूचा बोध, साधूची कृपा, साधूचा वेद, साधूचं वाणी हे तुम्हाला रुचत नाही, पचत नाही. 2 गोष्टी, पहिल्यांदा रुचत नाही, पुन्हा पचत नाही. ते तुम्हाला आत घेता येत नाही आणि त्याचं फल भोगता येत नाही. बाकी करायची गरजच नाही, काहीच गरज नाही. पण तेवढं आपलं अंतःकरणाचं वैभवच नाही की त्या बोधात अंतःकरण समाविष्ट होत. आणि वावच देहात का होत अंतःकरण जातं, काय इकडे जातं? का देहार जडाला पाहत, का जगाला आहे म्हणत, का वासनेला बघत, का विषयाला धरत, का धरत अंतःकरण विषयाला? खूप प्रश्न असतात अनुभव, पण आम्ही बोलत नाही त्या गोष्टीचा. काय बोलून फायदा आहे? तुमचं अंतःकरण देहाशी संबंध का करत? उत्तर आहे का? जगताला का पाहत, दर्शनाकडे का जात, मन मोहित का होत, ईश्वराला सोडून का देत, जडाला माझं काम म्हणत? द्या उत्तर. आहे उत्तर? म्हणून ही स्थिती नाही, अधिकार नाही, श्रवण नाही, गुरुचा संबंध नाही, अध्ययन नाही, आपली स्थिती भोगता येत नाही, देहस्थिती टाकता येत नाही, वृत्ती ईश्वरा समाविष्ट होत नाही, परमात्माचा अनुभव येत नाही, जगत भाव जात नाही, विकार संपत नाही, आकार टाकता येत नाही, वेदामध्ये राहता येत नाही, स्वतःला पाहता येत नाही, अनुभव घेता येत नाही, भाव टाकता येत नाही, अविद्या संपत नाही, ब्रह्मविद्या झेपत नाही, म्हणून संसार सुटत नाही, दुःख संपत नाही.
साष्टांग दंडवत. खरं त्रिवार माऊली, सत्य, खरंय. त्रिवार सत्य. जेव्हा बोधाकडे मन प्रवाह करतं, प्रवाहित मन नाम अंतःकरण नाम जीव प्रमाता जीवात्मा जो की भुललाय देहाला, पाहतोय जगताला, जाणतोय देहाला, दुःख त्याच्या आयुष्याला चिटकलेलं असतच. कारण अविद्या ही संपल्याशिवाय परमार्थाला अर्थ नाही. तुमच्या श्वासाला व्यर्थ घालवलं तर भगवंताला न जाणता काहीही दुसरंच केलं. काय करावं आणि काय करू नये, काय जाणावं आणि काय जाणू नये, काय पाहावं आणि काय पाहू नये, काय व्हावं आणि काय होऊ नये. ब्रह्म व्हावं, देह होऊ नये. जगत पाहावं, आत्म्याला पाहावं, ब्रह्म पाहू नये. जगाला काय पाहायचं, दिसलं तर खोटं म्हणायचं, वासना जाते आणि त्याला पाहायला वृत्ती बाहेर येतच नसते. भगवंताला जाणणारी म्हणजे पाहणारी, त्याच्याकडे जाणणारी म्हणजे श्रवण करणारी, त्याच्या बोधात येणारी म्हणजे उत्तम अधिकारी असणारी, आणि त्याच्यापाशी थांबणारी म्हणजे उच्च अधिकारी, आणि त्याच्यामध्ये एक होणारी म्हणजे ब्राह्मी स्थिती. भगवंतात बुद्धी एकरूप होती, देहामध्ये एकच होती. देहाला एक होती ती अविद्या, भगवंतात होती ती ब्रह्मविद्या. त्याचं ऐक्य होतं ती गुरुची सिद्धी. ते आपल्याला देतात, कृपा करतात, आणि बुद्धीचा आणि भगवंताचा ऐक्य करतात महावाक्याच्या द्वारे. म्हणून श्रवणामध्ये ऐक्य होण्याला गुरु लागतात, बोधाला वेद लागतो, श्रवणाला हृदय लागतं, आणि त्या भगवंताला जाणण्याला अंतःकरण पवन पवित्र आणि पावन लागतं. तेव्हा त्या अंतःकरण हरीला जाणू लागतं. जगाला जाणणं वेगळं, हरीला जाणणं वेगळं, त्याला मानणं वेगळं. मानणं वेगळे पण जाणणं वेगळे, आणि होणं वेगळे. जाणता जाणता होऊन जातो आपण. जाणता जाणता वृत्ती राम होती. काय जाणती? देह मुंडक गुडगा नाही, घरदार घर पोरं सोरं ढोरं नाही, ती हरीला जाणू लागते. त्याचं नाव दुसरं ब्रह्म, त्याचं नाव अधिष्ठान, त्याचं नाव व्यापकाची जाण, तोच कैवल्य निधान. म्हणून त्यासाठी ज्ञान लागतं, त्यासाठी देहाचं भान संपावं लागतं, ते मन हरिरूप व्हावं लागतं, आणि हरीला पाहून हरीत थांबावं लागतं. वृत्तीनं देहाकडे येऊन नाही लागतं, जड माझं म्हणून लागतं, आणि द्रश्यामध्ये थांबून लागतं. दृश्य हे बाधित व्हावं लागतं, आणि श्रवणाला आत न्यावं लागतं. वृत्तीला सावध ठेवावं लागतं, अज्ञानाला समाप्त करावं लागतं, स्वरूपाला प्रगट व्हावं लागतं, संताच्या जवळ जावं लागतं, त्यांच्या बोधात राहावं लागतं, देहातून भिन्न व्हावं लागतं, जडाला सोडावं लागतं, आणि भगवंताला जाणावं लागतं. हे बोधाची संपत्ती यावी लागती, आणि स्वरूप स्थिती भोगावी लागती, देहस्थिती त्यागावी लागती, अनुभवात थांबावं लागतं, आणि मी कोण हे कळावं लागतं. याच्याशिवाय पर्याय नाही, याच्याशिवाय चालत नाही. पण आपल्याला तर काही जमतच नाही, कारण अभ्यास कमी, निग्रह कमी, वासना अति, भेद अति. ज्येष्ठाला कळतं मी भेदात आहे, का अनुभवात आहे, कमी संसारात आहे, कमी देहात आहे, मी क्रोधात आहे, कमी वासने, ते कशात आहे तर पहिल्यांदा शोधा, मग ते ज्याच्यात आहे ते काढावं लागतं. आता बिमारी कोणची डॉक्टर शोधते? ब्लड टेस्ट. आता तुमची टेस्टच करता येत नाही, कळतं डॉक्टरला टेस्ट मध्ये काय ते? तुमची टेस्ट काय करा आम्ही? तुम्ही आमची टेस्ट करतात की? चुकीचं आहे. आपली अवस्था काय आहे, आपलं मन कुठं चाललंय, चुकायला नाही मागायचं. देहाकडे चाललं, वृत्तीला जाऊ द्यायचं नाही. का जाऊ द्यायचं नाही? कसं जाऊ द्यायचं नाही? कसं थांबवायचं? कसं आकडायचं? त्या वृत्तीला बोधात कसं न्यायचं? हरिचिंतन कसं करायचं? वेदामध्ये कसं थांबायचं? हरिरूप कसं बनायचं?
गीतेच्या श्लोकाचा भावार्थ कसा वेचायचा, ओवीचं फल कसं भोगायचं, अज्ञानातून कसं बाहेर निघायचं. ओवीच्या शब्दामध्ये एका एका शब्दामध्ये आहे, एका एका शब्दात आहे माझा रमाकांत, हे सांगते आम्हाला ओवी. ओवी जेव्हा आपल्याला प्रगल्भ बुद्धीने जाणतो भगवंत बनतो. म्हणून एका एका शब्दात आहे माझा रमाकांत, ते शब्दच मला रमाकांत करतो. रमेचा कांत माहितीये तुम्हाला, नाही बघत बसा. कारण ओवी काय सांगते, श्लोक काय बोलतो, पंचकर्ण काय शिकवत, आणि बुद्धीचं ठिकाण कोणचं आहे, ती कुठे आहे, देहात, विषयात, क्रोधात, वेदात, भवात का जगात, कुठे आहे ती. आणि कुठे असून जर काही परमार्थ केला, कर्म केलं, माती केलं, यज्ञ केलं, याग केलं, शून्य आहे, शून्य आहे. वर्मच हातात नाही आलं म्हणून शून्य आहे, म्हणून शून्य आहे. म्हणून माऊली म्हणलेत ना, येणे नव्हे सिद्धी वायाची उपाधी. का बोलले माऊली? चूक मीच चूक असेल माना, आम्हाला राग नाही, क्रोध नाही, पण योग याग विधी येणे नव्हे सिद्धी वायाची उपाधी, दंभ धर्म अहंकारी म्हणले, उपाधी म्हणले, व्यर्थ म्हणले, जर ज्यांना हरीला जाणलं नाही. योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, काहीच होत नाही सिद्धी. का तर तो मला जाणणार नाहीये, ते चित्त चिन्मय नाहीये, ते देहाला सोडलं नाहीये, त्यानं अनुभवात आलं नाहीये, त्यानं अध्यात्म शिकलं नाहीये, नाहीच. म्हणून योग याग विधी येणे नव्हे सिद्धी. आमचा जीव का जातो, बहिरंगात नाचू नका, मरू नका का म्हणते, खट बोलते मी, न कोणाची भेट न बाप. कारण अंतरंगात या आत्मस्वरूपाला जाणा आणि तिथंच थांबा. देहपदावर नका येऊ, व्यवहार होऊ दे त्याच्याद्वारे, पण त्याला मी केला म्हणू नका, त्याचा संबंध धरू नका, आणि त्याच्या जडाला जो मोह आहे तो वाढवू नका. ते जाणार आहे हे शिका, ते पंचभूताच आहे हे शिकवते पंचकरा. हे पंचभूताच आहे. आता पुढे गोष्ट कर तुम्हाला. पंचभूत, 5 देवता, 5 इंद्रिय, त्याचे स्थान, त्याचं कार्य, त्याचा विषय, त्याच्या देवता, 3 अवस्था, त्याचे जीव, त्याचा जीव, त्याचा देव. विश्व तेजस प्राज्ञे हे जीव आहे. हिरण्यगर्भ, अव्याकृत आणि काहीतरी आहे ते गिर, असे त्याचे 3 देव आहेत. हे कळालं की पटपट पटपट बुद्धी चलते. म्हणून हे मला खूप आनंद व्हायला की तुम्हाला हे यायला पंचकर्म तुमच्या आयुष्यात आहे. पहिला ग्रंथ आहे. म्हणून श्रवण कसं करावं, मनन कसं करावं, अनुभवात कसं यावं, निधिध्यासन कसं साधावं, बंधाला कसं तोडावं, आणि बंधाच्या पलीकडे कसं जावं. अज्ञान म्हणजे बंध आहे. आजचा विषय तोच. बोलता बोलता घंटा जातो, आणि काय करू मी तरी असा संपला का म्हणते मी तर. माझ्यावरचं काही सांगितलं नाही मी, अवाक होत. आता कसं करणार, थांबा काय करा. ह्याच्यामुळे आमचा पाठ 3दा होता. तो कसा तास चालायचा, विषय संपेपर्यंत मला बोलायचे. 10-15 मिनिटं संपत जायचं घरचे. मग 3 सव्वा तास, 3 घंटे, 15-15 45 पावणे 4 तास, आणि पुन्हा अभ्यास आहे बाहेरच करायचा. अभ्यास कसं आहे तर परमात्म्यात राहा आणि आपल्याला पहा. देहाला पाहणं वेगळं आणि आपल्याला पाहणं वेगळं. म्हणून आता आजचा विषय आहे की श्रवण झालं, म्हणणं झालं, पण झाल्या. आजचा विषय काय आपण पाहू. मी तर काय उघडत नाही काय. कोणत्या साधनानं काय कळावं लागते. नाही अहंता ममता कळा जाते. मुख्य विषय आज आपल्या वेदांताचं गाव आहे. जी जीवाला अहंता काय आहे, ममता काय आहे. आणि आहे अहंता म्हणजे अहंकार आहे, ममता म्हणजे मोह आहे. माझं म्हणजे मी,
आणि मी आणि माझ झाल्याशिवाय नाही, आपल्या जीवनात अर्थात नाही. मी पण जावं लागतो, माझेपणा पण जावं लागतो, त्याच्याशिवाय वृत्ती भगवंता जात नाही, हे नियमच आहे. म्हणून हा विषय महत्वाचा मी मागत चालले. असं कसं आहे, कोणत्या विषयात काय आहे, कोणता विषय कुठं नेतो तुम्हाला हे कळावं लागतं. आता ऐका, शिष्य म्हणतो मग कोणत्या साधनाने आमचा अहंता ममता नाश होतो ते कृपा करून सांगा. मग गुरु महाराज म्हणतात, विवेकादी साधनाने संपन्न होऊन ब्रह्मनिष्ठ सद्गुरूला शरण जाऊन त्यांच्या उपदेशापासून झालेला जो आत्मा अनात्म विचार, त्याच्या योगाने झालेल्या स्वरूपाचा साक्षात्कार. आधी गुरुला शरण जायचं, आणि शरण कोणाला द्यायचं? ब्रह्मनिष्ठ सद्गुरू, बाकीच्याला नाही. जे ब्रह्मवितेचे, ब्रह्म बरियानेच आहेत, ब्रह्मस्वरूपात आणणारेच आहेत, ज्यांना अध्ययन केलं, ज्याला स्वतः ब्रह्मस्वरूपाचं चिंतन केलं, ज्याला आतून ती जाणीव आहे, त्याला ब्रह्मनिष्ठ म्हणतात. मग त्याला शरण जाऊन विवेक संपन्न व्हा म्हणजे तुम्ही. तुम्हाला विवेकादी साधना करावं लागतील हे सांगितलंय. म्हणजे जे तर विवेक साधन तुमच्यापाशी आहे, तुम्हाला कळालं आत्मा आणि अनात्मा. हा अनात्मा आहे आणि आत आत्मा आहे, पण तो कळत नाहीये आणि हे भाव संपत नाहीये. म्हणून विवेक संपन्न होऊन मग काय म्हणले त्यानं? आत्मा अनात्म विचार, त्याच्या योगाने झालेला आत्मसाक्षात्कार. मग आत्मसाक्षात्कार कशाने होतो? याचं उत्तर आत्मा अनात्म विचार, आणि त्याच्या योगाने झालेला आत्मसाक्षात्कार म्हणजे त्याच्या योगाने झालेल्या स्वरूपाच्या ज्ञानाने, म्हणजे अज्ञानाच्या नाशाने त्याच्या योगाने काय होतं? खरं खोटं कळतं, आणि खरं खोटं कळल्यानंतर खोटं जातं, नाश होतो त्या बोधानं, आणि खरं कळतं बुद्धीला त्या भगवंताच्या सद्गुरूच्या कृपेनं. मग खोटं कसं जातं? गुरुच्या बोधानं नाश होतं. कारण नाश होतं म्हणजे ही जी अविद्या आहे, वृत्ती आहे, हे जगत खोट आहे, भाषिक आहे, मिथ्या आहे, याचा निश्चय होतो. त्याला म्हणजे नाश. हे खूप सांगायसारखं आहे ना. म्हणजे आता एवढं येतं की काय सांगू काय सांगू काय सांगू. तुमच्याकडे पाहुणे आले, आपल्याला काय काय देऊ इतकं मोठे, त्याचं काय द्यायचं, नेमकं काय द्या, सगळं तर म्हणता येईल ना, ताटात बस ना, पण काहीतरी द्यावं लागतं. जिथं बसतं तेवढं, जेवढं बसतं तेवढं. तसं तुमच्या अंतःकरणाच्या ताटामध्ये जेवढं मानतं ते तेवढंच मानता येतं. कारण खूप येतात, हे सांगते सांग. तो तरी मावशी म्हणायच्या, तुम्हाला ग्रंथ बोलवतात. मी म्हणलं काय? तुम्हाला ज्ञानाने आत्मा अनात्म विचार, त्याच्या योगाने झालेला स्वरूपाच्या ज्ञानाने, आत्मा अनात्म याच्या योगाने, ऐका एक थांबायचं, झालेल्या स्वरूपाच्या ज्ञानाने, 2 वाक्य, योगाने, आत्मा अनात्म याच्या विचाराच्या योगाने झालेल्या आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने, ने बापरे, कुणाचा योग आहे? आत्मा अनात्म विचार, विवेक. आणि त्या विवेकाने काय होतं? स्वरूपाचं ज्ञान होतं. स्वरूपाच्या ज्ञानाने काय होतं? अज्ञान बाधित होतं. अज्ञान बाधित झालं तर जगत बंद होतो. आत्मा आहे हे जाणीव होती, वृत्ती शांत होती, आणि खरं खोटं हे कळाल्यावर खोट्याचं भान संपतं, खोट्याची आवड समाप्त, भस्म होती खोट्याकडे जायची वृत्ती. खोटं जगत, खोटा देह, खोटा वैभव, खोटं संतती संपत्ती, सगळं खोटं. त्याला म्हणतात आत्मा अनात्म विचार. बोलून नाही, निश्चय करून. मी तर म्हणला खोट आहे, आणि बाईच्या मनात तेच आहे. मी म्हणलं सहारा आणि असा, जगत खोट आहे आणि परमात्मा मोठा आहे. पाठ केलं पण जगत आवडायलं, हे काय पाठ आहे का? निश्चय. आत्मा अनात्माकार वृत्तीमध्ये जेव्हा सारामध्ये अंतःकरणामध्ये वृत्तीचा जो विवेक बदलतो, विचार बदलतो, आणि तिला खोटाचा परित्याग करता येतो, श्रवणानं हा उत्तम भाग तयार होतो. उत्तम अंतःकरणाची स्थिती बदलते श्रवणानं, वेदानं, गुरुच्या बोधानं, अध्ययनाच्या तपानं. मन खोट्याला खोटच म्हणतं, खऱ्याला खरंच जाणतं. खोट्यामध्ये काही नाही, खऱ्या वाचून मी नाही, असा जेव्हा दृढ भाव जागा होतो, तेव्हा तो बोध हृदयामध्ये स्थगित होतो. मन निश्चय करत सगळं प्रपंच दृश्य खोट आहे. आत्मानात्म विवेक कुणी सांगतच नाही ना. याच्यावर लई बोलायचे, भयानक ऐकलेले.
कारण पाय आहे नाही. जोपर्यंत आत्मा आणि अनात्मा विचार हे कळत नाही, विवेक संपन्न. तुम्हाला काय सांगितलं परवा आणि आधी सांगत होते की तुमच्यामध्ये विवेक पुत्र जन्माला पाहिजे. किती वेळ सांगते, विवेक बोधपुत्र म्हणजे विवेक पुत्र. तो तुम्हाला जन्मतो. केव्हा जन्मतो? श्रवणाच्या माध्यमातून, बोधाच्या कृपेतून, संतांच्या संगतीतून, वेदाच्या श्रवणातून विवेक पुत्राचा जन्म होतो पुरुषाला आणि बाईला पण. कारण तो बुद्धी जन्मतो, बुद्धी अंतःकरणे. आणि जेव्हा तो जन्मतो तर सार आसार अलग होतो. राजहंस दूध पिताना पाणी फेकतो, दूध पितो. तसं व्यवहार करताना जगत फेकती वृत्ती आणि परमात्म्याला जाण धरती वृत्ती, तो आत्मानात्म विवेक. सांगा हे कशाने मिळतं? रुद्रानं मिळतं? किती भ्रष्ट बुद्धी आहे का? जे श्रवणामध्ये जे मिळतं ते टाकून द्यायचं आणि जिथं नाही मिळतं तिथं जायचं, तोंड घालायचं. हे आम्हाला नाही जमायचं. आम्ही सोडलंच नाही आणि श्वास बंद होत सोडणार नाही. आम्ही अविश्वास आहे आमचा विश्वास. जिथं मिळतं तिथं जाऊ ना. आम्ही करू नये म्हणत नाही, पण हे करून ते, हे बंद करून नाही, कधीच नाही, कदापि नाही. नाही रे बाबा, कधीच श्रवण सोडायचं नाही, परानुक व्हायचं नाही. तिथे भगवंत प्रगटणार आहे, तुमचा संबंध होणार आहे, तुमच्या बुद्धीत तो राहणार आहे, देह तुमचा जाणार आहे, तुम्ही परम सौख्य भोगणार आहेत, तुम्ही परमात्मा होऊन बनणार आहे. हे सोडायचं का? याचं फल काय? याचं रहस्य काय? याचं तुम्हाला स्वारस्य काय? की तुमचा आणि भगवंताचा अभेद होतो आहे, तो प्रगट होत आहे. काही करायचं नाहीये, काहीच करायचं नाही. इथे अफाक्त वृत्तीला तिकडे न्यायचंय, श्रवणात तिला बांधून ठेवायचंय, मनाचं बंधन कापायचंय, अविद्येला टाकायचंय आणि स्वरूपात थांबायचंय. तो मी आहे जाणायचंय आणि तिथंच जगायचंय, त्याला धरायचंय, तिथंच श्वासाला ठेवायचंय. देहात नाही. हरिओम. वृत्तीला देहात ठेवायचंच नाही हा निश्चय. हे आमचं रुद्र आहे. तुमचं काय ते बघा, पाणी वतायचं, वता पायाच्या हातानं ते अवघड असत. म्हणजे अनाडी लोक कुठेही फसतात, कुणाच्या हाताने फसून येतात. अवघड आहे. म्हणून काय आपण जेव्हा अशी वस्तुती म्हणतो ना, तुझं शंभो मज कोण तारी निधान कुंभ भरडा भंग पहा निजांगे शिवज्योतिर्लिंग. निजांगे शिवज्योतिर्लिंग पहा. इथं बघा, निधान म्हणजे साठा आहे, कुंभ आहे, आणि तू तुझ्या सोबत आहे. पहा निजांगे शिवज्योतिर्लिंग. आणि सांगितलंय की तुझं वीन शंभ मज कोण तारी. किती सुंदर आहे ते, कळावं लागतं ना. शिव काय तत्व आहे का पिंड आहे? ब्रह्मांडात पिंड येतच आहे. तो प्रगट झाला म्हणून पिंडीनं, आणि तो आत गेला म्हणजे ब्रह्मांडात आहे, व्यापक झाला तो ब्रह्मांड आहे. तो शिव आहे, तो तत्व आहे. त्याची शांकरी विद्या आहे, ही ब्रह्मविद्या आहे. शंकराची शांकरी विद्या शंकराच्या महाराजांनी प्रकट केली, म्हणून शिव हे सगळ्या आत आहे. तिसरा डोळा म्हणजे ज्ञान आहे, म्हणजे शंकर आहे. मग काका म्हणायचे, तुम्हाला तिसरा डोळा दिला? मला कोणतंच नव्हतं. दिला का नाही? तुम्ही शिव झालात का नाही? हा म्हणायचं. काय कळत होतं? हा म्हणा की. आम्ही म्हणायचं तुम्हाला विचार सगळं दिला ना, काय कळत नव्हतं गाणं. काय का मला वाटतं सुटून तोडच पडत यायचं, कंटाळ होते आमचं. मग मागून सुरू केलं, लालिका तलाडा पक्क धरा. हे तर करायचो, हे तर घसटणार नाही. काय सकाळी पूजा करतो आपण, दुसरं करतोच काय, चातुर्मास काहीतरी धरतो, धरा, त्याच्यात बी काही वाद नाही. पण हे धरल्याशिवाय काही खरं नाही. तुम्ही ते धरतात आणि अनुवाद येत नाही, मरा.
नका, कारण जास्त मन कुठे तिथे आहे, कर्मात, करण्यात, जाण्यात आणि येण्यात. जा हिंडा, मरुस तर हिंडा. चला आता आपला विषय आत्मा आणि अनात्म विचारायचा पुढे जाणार नाही आम्ही, कारण हा गाभ आहे. पुन्हा खाली काही वाचायचं पण वाचून दाखवू शकतो पुन्हा, पण हे नाही. ऐका, आत्मा अनात्म विचार त्याच्या योगाने झालेल्या स्वरूपाच्या ज्ञानाने. मग हे काय म्हणतात पंचकर्मवाले, आत्मा आणि अनात्म विचार केला त्याच्यातून ज्ञानाच्या योगा, त्याच्यानं काय होतं, ज्ञानात्मज्ञान होतं. आणि आत्मज्ञानाच्या योगाने म्हणजे अज्ञानाचा काय होतो, नाशाच्या द्वाराने. आत्मज्ञानाच्या योगाने अज्ञानाच्या नाशाच्या द्वाराने. बघा, त्या अहमता आणि ममतेचा नाश होतच. किती सुंदर लिहिले रे बाबा. निवृत्ती होते. वर विचार म्हटला तर तो हा की हा देह पंचमहाभूताचे कार्य आहे, इथपर्यंत आलं. त्यामुळे अनात्मा आहे, हा देह पंचभूताचं कार्य आहे. कार्य हे अनात्मा असतं, कारण हे त्याचा आधार असतो आणि त्याच्या मागे परमात्मा अधिष्ठान असतं. ते माझं स्वतःसिद्ध रूप असतं. तिथे बुद्धीला जाता येत नसतं, कारण ती देहात घुसलेली असते. मग तिला कार्य कळत नाही, कारण कळत नाही, अधिष्ठान कळत नाही, काहीच कळत नाही. तिला फक्त देह कळतो, ते अज्ञान आहे. फार सुंदर आहे पंचकरण, खूप सुंदर. एवढं विश्लेषण नसतं कोणत्या ग्रंथात. आहे का पंचभूत? इतकं विचार आहे का, कसं होतं, बंद कसा जातो, मग विवेक कसा तयार होतो, श्रवणात कसं यावं, गुरुकडे कसं थांबावं, आणि त्याच्या श्रवणानं आत्मा अनात्मा वृत्ती कशी होती. श्रवणामध्ये तू देह नाहीस म्हणल्यावर ती देहात वृत्ती बाहेर येते आणि आत्माकार होण्यासाठी सत्स्वरूपाकडे जाते. सत्स्वरूप म्हणजे परमात्म्याचं रूप आहे. ती बोधानं तिकडे जाते, अंतर्मुख होती. अंतर्मुख होताना बोध वृत्तीमध्ये बोध असतो. बोध म्हणजे वेद असतो. बोध म्हणजे भगवान गुरुची कृपा असते. कृपा म्हणजे त्यांचं वैभव तप असतं, आणि त्या तपातून ती वृत्ती ईश्वराकडे जाऊ शकते, ते देहाला सोडू शकते. सोडल्यानंतर तो ते खोट आहे हे आणि तोच खरा, हा विवेक जागा होतो. आणि खोट्याला वृत्ती सोडून देताना वैराग्य असतं, आणि वैराग्याने तिने देहाला सोडते, अंतर्मुख होती. अंतर्मुख होताना बोधाला घेते, बोधाला घेऊन आत जाते, आणि आतमध्ये आवरण अज्ञान असतं, आणि त्या बंध अहंता ममता असते. आणि मग त्या आत्मा अनात्मक विचाराच्या योगाने काय होतं, स्वरूपाचं ज्ञान होतं. स्वरूपाच्या ज्ञानानं त्या अहमतेचा आणि ममतेचा, अहम आणि ममतेचा नाश होतो, बाहेर होतो. आणि नंतर हा पंचभूताचं हे कार्य आहे, दृश्य आहे, हे तिला कळतं, आणि दृश्य मावळतं, आणि तो परमात्मा बुद्धीचा संबंधी होतो. देहाचा संबंध जातो. हे विवेकाचं फल गुरुच्या श्रवणातून हातात, बुद्धीच्या हातात येतं. हे बाबा आहे नाही, साष्टांग दंडवत माऊली. सूक्ष्म आहे. सुंदर. त्यांना हा बेट हे सूक्ष्म आहे म्हणून. हो माऊली. हे सूक्ष्म, एका पाठ करून बोललं म्हणजे आता आमचं काय लक्ष नाही, हे तर आपोआप ते आपोआप येतं, आपोआप येतं. कारण तप गुरुच तुमच्याकडे येतं, कृपा दृष्टी पाहणे आळी आपल्या बधी वैसविले. याचं उत्तर हे आहे. त्यांचं तर तुमच्याकडे ते त्याला म्हणतात, एक मिनिट मला लोक विचारायचे आमच्याला कधी करणार, दीक्षा म्हणतात. ही महादीक्षा आहे की साधकाची जी स्थिती आहे, देहस्थिती, ती संपावी, बुद्धी ब्रह्म व्हावी, आणि अंतःकरणातला अज्ञानाचा नाश व्हावं. त्याला म्हणतात, त्या दीक्षेतून बोधाला दीक्षा म्हणतात. आणि शक्तिपात, मला म्हणतात तुम्ही आम्ही शक्तिपात कुणावर करणार आहे, काय बोलू त्यांना, मला विचारत बरोबर येत. एका ठिकाणी पाठ होता, एक बाई खूप हुशार होती, भयंकर, वेदाचा अभ्यास भयानक होता. ती माझ्याकडे थांबायची. एकदा उठली, तिला माझं ते आवडलं, तिला रटायलाच लागलं, त्रास लागला, तिला उठली अशी पटकन आणि बोलली, तुम्हाला ना बोला, मी शक्तिपात कुणावर करणार आहे, ते सांग होत असत, आम्हालाच माहित नसतं कसं करणार. हा आम्हाला भिन्न काहीच नव्हतं, ह्याला देणार नाही, ह्या देणार असं होत नाही, पण ज्याची योग्यता त्याला शक्तिपात होतो. त्याचं उत्तर द्यायचंय ना.
म्हणजे काय आम्हाला कोणाबद्दल द्वेष मत काहीच नसतं, पण तुम्ही कोणावर करणार शक्तिपात असं बोलायचे. ते बोलले तर तेव्हा हे असं मला कोणीच बोललं नाही आतापर्यंत. एकच काय डबल ग्रॅज्युएट होती, शिक्षण होत आणि अभ्यास होता सगळं. मग ह्याच्यामध्ये मला एक सांगायचं आठवण आली म्हणून की हा जी परंपरा आहे का त्यांच्याकडनं शक्तिपात होत असतो हे कळायला पाहिजे. कारण ते बोध तुमचं हृदय स्थगित होण्यासाठी आणि विवेक जन्मण्यासाठी आणि तो मी आहे असा अनुभवण्यासाठी, बुद्धी निश्चय करण्यासाठी, परमात्म्याचा अनुभव घेण्यासाठी, वृत्तीला तिथे नेण्यासाठी आणि व्यक्तीचा आणि भगवंताचा संबंध झाल्यानंतर ते अनुभव टाकण्यासाठी जो लागतो तो शक्तिपात तो इथं होतो. आणि तोच बोध हृदयात थांबतो तो शक्तिपात. अज्ञान जातो तो शक्तिपात, देहाचा भाव होतो शक्तिपात, श्रीरंग प्रकटतो तो शक्तिपात, बुद्धी राम बनती तो शक्तिपात, विराम पावते, अज्ञान विराम पावत, मन श्रीरंग बनत आणि अनुभवात जात. हे जगत मिथ्यात्वाचं खातं, मिथ्याने जगत जात नसतं, दिसतच असत. पण तो निश्चय बाळ, तो निश्चयाचा भाव आहे. दृश्यही नाहीचे हा अनुभव आहे, सगळा तोच आहे, तो मीच आहे हे स्पंदन आहे, सोहम. तिथं वृत्ती असते, देहात नसते, कारण तिने देहाला सोडलेलं असतं. जगाचा देहाचा बाध असतो, बाधामध्ये देह सिद्धच होत नसतो आणि परमात्मा जातच नसतो आणि वृत्ती तिथून हलतच नसती. तो शक्तिपात खोल विचार. साष्टांग दंडवत माऊली. हे अंतर्मुक्त असते बेटा. हे वाचून किंवा ऐकून पाठ करून नसतं. हा प्रसाद गुरुप्रसाद म्हणतात त्याला. की तिथली बुद्धी वृत्ती अंतःकरण ईश्वरापासून अलग्न होण्याचं एकमेव कारण फक्त सतसंग. जसं दुधाचं दही झालं, दुधाचं खवा झाला, दुधाचं तूप झालं, सगळं काय होतं, पण दुधाचं तूप होणं म्हणजे सुगंध आहे, तसं बुद्धीचं ब्रह्म होणं म्हणजे ज्ञानाचा सुगंध आहे. अवस्था दुधाची संपली अवस्था तूप बनला, मनाची संपली अवस्था राम बनला. म्हणून सुगंध आहे त्याला. न दह्याला सुगंध, न दुधाला सुगंध, न खव्याला सुगंध, पण तुपाला सुगंध. पण दुधाचाच अंश नाही का, दूध तुपाचा, दुधापासून तुपाच आहे. तसं आमचा ब्रह्मस्वरूप रूपच आहे. दुधाचाच भाग आहे, आम्ही त्यांचाच भाग आहेत ना. तूप दुधाचाच भाग आहे, आम्ही त्यांचाच भाग आहे. मम्मी अंश आहे. कुठे कळत श्लोक म्हणताना, गीता वाचताना नाही कळत. म्हणून महत्व का द्यायचं आणि कुणाला द्यायचं? विवेकाला. विवेक म्हणजे आत्म अनात्म विचार. ज्या बुद्धीला कळतो ती बुद्धी विवेकाला धारण करते. विवेकाला जन्म कधी होतो? श्रवणातून होतो. श्रवण कोणतं असतं? वेदाचं असतं. कुणाचं असतं? ब्रह्मनिष्ठ गुरुचं असतं. ब्रह्मनिष्ठ गुरुच्या मुखातून वेदाचा पाऊस असतो. तिथं अंतःकरणामध्ये विवेकाचा जन्म असतो. विवेकानंतर वैराग्य पाठीमागे येत असतं. दोघांचं नातं असतं. तेव्हा ब्रह्मस्थितीचं खातं असतं. राम हरी साष्टांग दंडवत. हे कळावंच लागतं. वेद जन्मला की नाही, बोध थांबला की नाही, वेद कळाला की नाही, अज्ञान टाकलं की नाही, त्याचा बाध झाला की नाही, दर्शन मनातून गेलं की नाही, त्याचा खोटा निश्चय झाला की नाही, हे हिने ह्याला सोडलं की नाही, हे कार्य कळालं की नाही, हे कुणाचं कार्य आहे? पंचभूताचं आहे. हे आधार कोण आहे? परमात्मा. ह्याचं कारण कोण आहे? अज्ञान. ह्याचा संबंध का? मोह. ह्याचा बाध का? मोक्ष. साष्टांग दंडवत माऊली. एका एका शब्दात तुम्हाला उत्तर आहे. एका एका शब्दात.
वाक्य नाही, बडबड नाही, काही नाही, एका शब्दात वेदाचा विस्तार आहे. करणे गुरुजीचं भंडार आहे. रंगनाथ महाराज परभणीकर त्यांचं हे, आमचं नाही. कारण वेदाचा मुकुटमणी म्हणजे गुरुजी आहेत, वेदांत केसरी म्हणजे गुरुजी आहेत, अध्यात्माचं भांडवल म्हणजे गुरुजी आहे, मोक्षाचा विस्तार म्हणजे गुरुजी आहे. त्याच्याशिवाय नाही आम्हाला सांगता येत वेद. कारण महाराष्ट्रामध्ये गंगा आणली गुरुजींना, बाकीचे नंतर, आधी गुरुजी. म्हणून वेद शिकावा तर गुरुजीकडे. अगदी म्हणून मोक्षाचे ज्ञानाचे बैठक बसून देणारे संत असावं, भले कोणी असू द्या, पण घडी बसवावी मोक्षाची. आम्ही हजारदा नाही लाखदा ऐकले, मोक्षाची घडी बसून देणारे महात्मे असावं समोर. ते महाराज कधीच म्हणत नव्हते आमचे. गुरुजी बी नाही, महाराज बी नाही, काका बी नाही. महाराज त्यांच्या तोंडात शब्द कधीच निघत नाही, कारण त्यांना सत्याचे महाराज माहित होते काय ते महात्मे म्हणायचे. ज्यांचा आत्मा महान आणि व्यापक आहे ते महात्मे. तुम्हाला अजून एक सांगतात ऐका. तिथं धोंडा आला, मला काल सांगायचं होतं ते वेळ पुरत नव्हता. आळंदीला धोंडा आला आणि महाराजांनी यज्ञ करा वाटला. यज्ञ चला आपण म्यूट काढू नका प्रत्येक वेळेस, कोणी पण म्यूट नाही काढायचं, तो दक्षता घ्या. आता ऐका, हा देह कसा दृश्य आहे, भांड्याप्रमाणे, मडक्याप्रमाणे, काल झाला दृश्य. त्याप्रमाणे घटाचा द्रष्टा घटान वेगळा असतो. दृश्य पाहणारा प्रमाता आणि दिसणारं जगत कार्य पंचभूताचं. इतकं जरी कळालं नाही की तरी आपलं मन फुलतं जरा. दृश्य काय आहे? जगत आहे, देह आहे. तो अनात्मा आहे आणि पाहणारा द्रष्टा आहे. ते कसं आहे? जड आहे, पाहणारा जड नाही. हे लक्षात ठेवा. द्रष्टा जड नाही, तो ज्ञान स्वरूप आहे, आणि दृश्य जड आहे. जड स्वतःला जाणत नसतं, त्याला सत्ता नसते, त्याला स्वरूप नसतं, स्वतःला जाणत नसतं आणि ते जड असतं. ते जड. पण ज्याला जाणता येतं जगाला, देहाला, तो द्रष्टा आहे. तो देहाहून भिन्न आहे, ज्ञान स्वरूप आहे, त्यालाच कळतं. ते जगत आहे, तो द्रष्टा आहे, तो चैतन्य रूप आहे. तुम्हाला वाटतं मला दिसलं, मला आता कळालं कुणाला दृश्य? त्या द्रष्ट्याला. तुम्ही म्हणता मला इथं पाणी गेलं. समजतं का नाही? मराठी समजते ना? मराठी हो माऊली. जाणतं कोण? द्रष्टा आहे, तो ज्ञान स्वरूप आहे, तो जाणतोय. आणि तुम्ही म्हणतात मला कळालं, मला चाचणीला येते बुंदीच्या लाडूची, मोतीच. कळणं कोणतं बी त्याच स्वरूप आहे. कळणं म्हणजे तोच आहे. मग कधी असू द्या, कुठे असू द्या, पण कळणं म्हणजे व्यवहार म्हणतात. तुमचं तुम्ही बघत बसा. त्याला ऐका आता. ज्याप्रमाणे घटाचा द्रष्टा घटापासून वेगळा असतो, तसा देहाचा जो आपण आत्मा, तो देहाहून वेगळा आहे. जसा दृश्याला पाहणारा द्रष्टा वेगळा असतो, तसा आपण आत्मा ह्या देहाहून अनात्म्याहून वेगळा आहे. हा विवेक आहे. सारा विचार. आता पुढचा आता दोन गोष्टी येतं की द्रष्टा आणि आत्मा. नाही, दोन. दृश्याला पाहणारा द्रष्टा, अनात्म्याला जाणणारा आत्मा. मग तो दृश्याहून द्रष्टा जसा वेगळा आहे, तसा अनात्मा आत्मा मी वेगळा आहे. मी अनात्माच आहे, मी आत्माच आहे, मी अनात्मा नाही. हा अनात्मा पंचमहाभूताचं कार्य आहे, त्याला कारण अज्ञान आहे, आणि अज्ञानाच्या खाली आत्मा परमात्मा आहे, आणि त्याला झाकलेली अविद्या आहे. तिला मारणारे संत आहे. अविद्या कोणाकडून मरती? संतांकडून. आपल्याकडून मरती का? मग ते स्वतः मरत नसते. का मरत नाही? मरतच येत नाही, ते मरतच नाही. ती
बोध आहे वेदाचा आत्मती मरती. संताच्या मुखातून निघालेल्या बोधाच्या प्रभावानं अविद्या मरून जाती आणि ही ज्ञानाची खरी स्थिती. आता पुढे विचारा, तसा घटाचा दृष्टा घटाहून वेगळा असतो, तसा देहाचा जो आपण आत्मा तो देह वेगळा असतो. किती म्हणजे एका मला वाटतं बाहेर कसं कळत नाही. एक एक शब्द सुंदर. 12 वर्षाचं 50 वर्षाचं बाळा लक्षात देतात. 50 वर्षाचं लक्षात देतात. ती मला असं म्हणली होती आणि तिने 10 रुपयाचं पीस केलं होतं. एकच कळतं. लक्षात होती बाई. ती म्हणती तिसऱ्या पोरीच्या लग्नामध्ये तिनं 2 पिसे घातले होते. तिला एकच घालायचं. कसं 20 वर्षाखालचं लग्न तिला आता कसं कळालं सांगा. किती पगडा आहे त्या विद्येचा तुम्हाला. म्हणजे ती स्थिती वृत्तीला जाणता येते. कोण पिसं घातले, कोण साडी केली. अगं सरसकट दान कर की दान 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 दान. तिने पीस घालू दे न घालू दे, तुला पण होते आणि मन पवित्र होतंय. सद्गुरूच्या बोधाला ते मन धरते आणि ते पाप काम करते. तिने हे केलं मी करते, तिने हे केलं मी करते. तिच्या अवकाश नसेल, इच्छा नसेल. पैसेवाले खूप दान करत नाहीत, भिकारी असतात. मग त्याला आपण काय करा. खूप पैसेवाले असतात पण सात, त्यांना वाटतं पुढच्या पिढीला ठेवावं. ठेवते ते मरते. कमी होते, 60 होते, मरून जाते. जाता येत नाही. मला ठेवली कसं कळत नाही. असतात ते पण नेता येत नाही ना. कपडूला खिशी गेले असते. ते कपन जवळ तर खालीच किसा बी गेला तुझा. तुझी कपन बी गेली, तू बी गेली. कळावं की ज्या संपत्तीतून, ज्या आपल्या हातातून कार्य चांगलं होत असेल, दानधर्म होत असेल, तर आपल्याला अधोगती नाही. दानधर्म लय महत्वाचा. त्या म्हणतात नाही पोराला ठेवायचं. ठेव जे वावर त्या वावर तुझं मध्ये बांधता ते ठेव. मी पोट्याला सांगत होते मला दिलं ना. हा आहे. हा बोलायचं नाही. नाही तुला कुठे विचारता, कुठे टाक पाण्यात फेक, कुठे फेक. आपल्याला बोलायचं नाही बरं का. नाही बोलत नाही. आधी धमका असतो आमचा. आवाज नाही करायचा नाही. हे उपदेश येतं तुमच्यासोबत. हा बोध तुमच्यासोबतच जातो. हे कोणी काढून घेत नाही. कारण वेद आहे आणि बुद्धी आहे एकत्र आहेत. ते तुम्हाला त्या सन्मार्गावर नेतो आणि मनुष्य देह येतो. श्रवण करणाऱ्याला पुत्र मांजर डुक्कर लागत नाही. आता एक वाक्य देते आणि तुम्हाला थांबते. ऐका. देहाहून तो वेगळा आहे. देह जड आहे व आपण चैतन्य आहो. देह कसा आहे जड आहे आणि आपण चैतन्य आहो. आम्ही अशा शब्दाला अंडरलाईन करायचं, वर लिहून ठेवायचं. माझ्या घरात सगळे भरले, सगळ्या ग्रंथावर लिहून ठेवले. कळत नव्हतं कुठे लिहित होते. आवडत होते लिहायची. महाराज एक बोलायचे, मिळवणी धन कोटी संग जाईना लंगोटी. माझ्या प्रत्येक पानावर येते. मला बघून तरी चांगला आपल्याला परिणाम व्हावा. माझ्या परिणाम व्हावा म्हणून मी लिहितो. लोकांसाठी नाही बाबा. वाचलं की परिणाम व्हा. धन कोटी हे न लंगोटी मी लिहून ठेवायचे पानावर पानावर पानावर. सगळ्यांना माहिती आहे छायाताई सोबत काय येत नाही. हे प्रमाण द्यावं लागतं. आणि काय करत नाही. जागे होत्या ना कोणी कोणी मधल्या तुळजापूरच्या भावाने जागे होत्याला गव्हाने. चला असा जो आपण आत्मा तो देह वेगळा आहे. देह जड आहे आपण चैतन्य आहोत. देह विकारी आहे आपण निर्विकार आहोत. देह विकारी आहे आपण निर्विकार आहोत. देह क्रियवान आहे, संगवान आहे, मलिन आहे. आपण आत्मा क्रिय असंग निर्मल आहोत. अर्थात आपण देह आपण नव्हे. आणि जर आपण देह नव्हे तर देहावर कल्पलेले ब्रह्मणादी 4 वर्ण, ब्रह्मचारादी 4 आश्रम, बालपण तर वृद्धपण, स्थूलपणा कृसता रसवता, दीर्घता शामता गौरता गोरेपणा इत्यादी देहाच्या ज्या अनेक जाती धर्म अधर्म आणि स्वरूपे आहेत त्यापैकी एकही माझ्या आत्म्यात उघडच
नाही. अशा प्रकारच्या विचारानेच देहातून अंता निवृत्त होते. देवदत्त, विष्णुदत्त, शिवदत्त इत्यादी जी नावे आहेत ती सुद्धा देह संबंधी व्यवहार सिद्ध करण्यासाठी आहेत, व्यवहारापुरतीच नावे आहेत, कल्पिलेली आहेत, आत्म्याच्या ठाई आहेत. तथापि देहहून आत्मा वेगळा आहे असा जीव जाणत नाही. हे वाक्य महत्वाचं आहे. देहाहून आत्मा निराळा आहे हा जीव जाणत नाही. त्यामुळे देहास दिलेला कल्पित नावाचा आत्म्याच्या ठिकाणी जो त्याचा अभिमान बाळगलेला असतो, देहास दिलेलं कल्पित नाव तो आत्म्याच्या ठिकाणी अभिमान बाळगतो आणि मी आहे देह म्हणून मी ते नावाचा अभिमान धरतो. पण मी आत्मा आहे असा अभिमान त्याला येत नाही आणि हा संबंध जात नाही. तर आपलं काही होत नाही. पदार विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ. टाइम झाला ना? हा 8 वाजून गेले. पंढरीनाथ भगवान की जय. भोले ज्ञानेश्वर महाराज. एक तुम्हाला सांगते, बोलू नका. आपण जे स्पंदन असे राहिले श्रवणाचे सारखे म्हणजे ध्वनी, तर त्यावेळेस ते मन त्या स्पंदनातून देहातून अलग होतं. हे सांगायचं राहिलं होतं. हे जे लहरीत ना या बोधाच्या वेदाच्या, त्याच्यामध्ये मन सहज येऊन बसतं कधीतरी. मग ते स्पंदन आणि लहरी आणि ते बोध मनामध्ये येतं तर मन विघरून जातं. मन विघरलं म्हणजे अविद्या जाती आणि ते मन भगवंत होतं म्हणजे मोक्षामध्ये येतं, आपल्या स्वरूपाकडे येतं. ह्याला सोडतं म्हणजे वैराग्य, त्याला जाणतं म्हणजे ज्ञान आणि ते बनतं म्हणजे मोक्ष. चला एकदाच म्हणा जय हरी म्हणा बरं. जय हरी. गुरु माऊली साष्टांग जय नमस्कार. कोटी प्रणाम. हरी.